शिवसेनेच्या राज्यसभा खासदार आणि शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख खासदार ज्योती वाघमारे यांनी आज दुपारी संगमनेर येथील आमदार अमोल खताळ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन भेट दिली। यावेळी आमदार खताळ यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व शिवसेना युवा सेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीतून उपस्थित कार्यकर्त्यांना आपले अनमोल मार्गदर्शन केले। यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर पोते व महिला जिल्हाप्रमुख सुनीता शेळके, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शुभम वाघ, शेतकरी सेनेचे प्रदेश प्रमुख मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, उपतालुका प्रमुख बादशाह गुंजाळ, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना महिला तालुका प्रमुख संगीता बांबळे, उपजिल्हाप्रमुख दीपाली वावळे, युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख सौरभ देशमुख, तालुका प्रमुख सुशील शेवाळे इत्यादी कार्यकर्ते आपले उपस्थित होते। या बैठकीनंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमांशी बोलताना आपल्या येण्याचे प्रयोजन उपस्थितांसमोर व्यक्त केले व त्या आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी शिर्डी येथे प्रस्थान केले। ते भाऊसाहेब वागचौरीला 14 आहे ना, ती केस आहे, फायनल निर्णय चालतंय, जाऊन या की चालतंय, जाऊन या। टीम चांगली आहे, खासदार साहेबांच्या टीम आहे सगळी, आहे तीच ठेवली, बदल नाही केला काही साहेब। पण आपण आता राजस्थानला गेलो होतो, म्हणजे वाघांसाठीच हे करतो सफारी, आणि त्याच्यानंतर जे निंबोजायला आहे दुर्गेश्वर देवस्थानचं, तिथं आपण बिबट सफारी करतो। आता योगायोगाने असं आलं का केंद्र सरकारने निधी द्यायला तयार झालं, राज्य सरकार तयार झालं, तो मोठा प्रोजेक्ट चालू होता। म्हणजे जसं 100 साहेब आपले 800 एकर आहे, पण आपण सुरुवातीला 100 मध्येच करतो, म्हणजे त्याच्यातून पर्यटनाला पुढे जायचं, आपल्याला पर्यटक हे करायचे। त्याच पद्धतीने आमदार अमोल खताळ स्वागत या ठिकाणी करतो। शिवसेनेच्या वतीने श्री शाहू महाराजांचा जय हो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जय हो, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय हो। धन्यवाद। सन्माननीय आपल्या या ठिकाणी एक महिला त्यांना विनंती करते। युवा सेनेचे एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखं खंबीर नेतृत्व उभं राहतं, आणि ज्यांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की आम्ही कधी पडू, त्यांच्या चारी मुंड्यात चित करण्याचं काम या मतदारसंघामध्ये होतं। हा इतिहास त्यांनी घडवला। खरे तर लोखंडे साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये, ती कारकीर्द आमदारकीची असेल, खासदारकीची असेल, कोट्यवधी रुपयांचा निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलं। कार्यकर्त्यांच्या आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून संघटन बांधण्याचं काम केलं। त्यांच्याही प्रचाराच्या वेळेला जवळपास 2-3 दिवस मी इथे होते। अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं होतं, पण कुठंतरी माशी शिंकली आणि अनपेक्षित अशा पराभवाला सामोरं जावं लागलं। पण तो पराभव किंवा आता आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये जो झाला, त्या पराभवाबद्दल लोखंडे साहेब मला एवढंच म्हणायचंय की इतना भी गुमान न कर अपनी जीत पे ओ बेखबर, इतना भी गुमान न कर अपनी जीत पे ओ बेखबर, शहर ने आज भी तेरी जीत से ज्यादा चर्चे हमारे हार के। कुठल्या मार्गाचा अवलंब केला आणि कशामुळे जिंकलात याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही। पण ज्या पद्धतीने आता खताळ साहेबांनी सांगितलं की कदाचित त्यांचे नगरसेवक झाले असतील, पण आमचे जो उमेदवार होते ते जनसेवक झाले आणि ते आज सुद्धा लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत। त्याच पद्धतीने लोखंडे साहेब सुद्धा म्हणजे निवडणुकीत पराभव झालेला असेल, पण जनतेच्या हितासाठी ते आज सुद्धा फील्डवरती आहेत। हीच शिवसेना आहे आणि हेच एकनाथजी शिंदे साहेबांचे संस्कार आहेत। कारण
पहाटे 3ला, पहाटे 4ला साहेबांना भेटलो. साहेबांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असलं, लोकांना भेटू नका म्हणून डॉक्टरने सांगितलं, तरी सुद्धा तो तसा मोतीबिंदूचं ऑपरेशन नंतरचा चष्मा घालून साहेब भेटलो. ज्या 450 कोटी रुपयाचा निधी वैद्यकीय मदत निधीला दिला गेला त्याचा आपण उल्लेख केला जात असता एका मुलीनं कॉलेजची फी भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या केली ही बातमी आली. त्यावेळेस रात्रीच्या 2:30 वाजता GR काढायला लावला शिंदे साहेबांनी की जर कॉलेजची फी भरायला पैसे नाही म्हणून एखादी मुलगी आत्महत्या करत असेल तर इथून पुढे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीची फी ही महाराष्ट्र शासन भरेल असं GR काढण्याची व्यवस्था केली. आणि त्यामुळेच मला वाटतं की लोखंडे साहेब मी आपल्यापेक्षा खूप लहान आहे, अनुभव पण कमी आहे, वय पण कमी आहे, पण आपण म्हणालात की तुम्ही 2 in 1 आहात, कोणी 4 in 1 आहे. मला माहित नाही बरं का त्याचा अर्थ काय आहे. मीटिंग संपल्यानंतर मी लोखंडे त्यामुळे मी नक्की त्यांच्याकडनं माहिती घेते की 2 in 1 म्हणजे काय, 4 in 1 म्हणजे काय. पण मी तुम्हाला छाती ठोकून सांगू शकते की या राजकारणामध्ये कोण 2 in 1 कोण 4 in 1 नंतर बघू, पण एकनाथ शिंदे से बोलणीवर आणि त्यांच्यासारखा नेता लाभणं ही खरंच नशिबाची गोष्ट आहे की सर्वसामान्यांच्या दुःखाची जाण असलेलं नेतृत्व, लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे नेतृत्व, शेतकऱ्यांच्या समस्यांशी जाण असणारे नेतृत्व, मागासवर्गीय असेल, अल्पसंख्याक असेल, जात धर्म न बघता मदत करणार. हिंदुत्वाचा अभिमान आहे, पण दुसऱ्याच्या धर्माचा सन्मान करण्याचं मोठं मन सुद्धा. हे सगळे गुण जेव्हा आपल्याला एकनाथजी शिंदे साहेबांच्या मध्ये आढळतात किंवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तरुण तडफदार, त्यामधला सगळ्यात आधी हे पूर्ण करणारा तालुका म्हणजे संगमनेर तालुका. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा अभिनंदन करतो. ज्या काही गोष्टी मी इथे येऊन सांगणार होते की रिक्त अतिशय डिटेल असा रिपोर्टच त्यांनी मला दिलेला आहे. त्यामुळे अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने इथं काम चाललेलं आहे. आपल्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देते, परंतु एकच इच्छा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जर माझ्यासारख्या एका गोरगरीब मुलीला देशातल्या सर्वोच्च सभागृहात पाठवलं, एखादी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत लढवा म्हटलं तरी किती खर्च येतो हे आपल्याला माहिती. आजकाल आपल्याला वाटतं की राजकारण हे गोरगरिबांच्यासाठी राहिलंच नाही. पण तुम्ही कल्पना करा की मला राज्यसभेचा खासदार, देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा खासदार बनण्यासाठी किती खर्च आला असेल. 1 रुपया खर्च न करता खासदार बनणारी मी एकटीच असेल. पहिली सही सूचक म्हणून पुढे गेली तर ती शिंदे साहेबांनी. एवढं मोठं मन त्यांचं. त्यामुळे आज माझी जबाबदारी आहे की जर मला आपल्या मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली असेल तर लोकसभेमध्ये जो पराभव झाला त्याचा वचपा आपल्याला 2029ला काढायचा आहे आणि शिंदे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी 2029ला शिवसेनेचा खासदार या शिर्डी मतदारसंघामधून गेला पाहिजे. आज इथे आपले 2 आमदार माननीय अमोलदादा खताळ साहेबांच्या माध्यमातून आणि मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. मी आधीच्या तालुक्यात पण बोलले, पण स्वतःचा मतदारसंघ सांभाळतानाच त्यांनी अकोले मतदारसंघामध्ये पण लक्ष दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. आपले दुसरे आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील साहेब आहेत, पण त्यांच्यासोबत आमदारांची संख्या सुद्धा इथे वाढली पाहिजे. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या मध्ये आपले उमेदवार जास्तीत जास्त कसे विजयी येत होतील आणि शिंदे साहेबांचे हात कसे बळकट होतील यासाठी आपण दिवसरात्र काम करूयात. मला वाटतं की प्रत्येक पक्षामध्ये थोड्याफार कुरबुरी ह्या असतातच, परंतु आपण एका घरात राहतो. एका आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली 4 मुलं जरी असली तरी त्यांचंही एकमेकांशी 100% पटत नसतं. पण म्हणून घर जोडायचं काम हे कायम बहिणीचं असतं आणि तीच बहिणीची भूमिका बजावण्यासाठी मी या मतदारसंघामध्ये आले. आपल्याला सगळ्यांना एकच विनंती आहे, कुठला गट नको, कुठला तट नको आणि कुठली अट नको. इथे एकच गट, तो म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचा गट. आपण सगळे माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे पदाधिकारी आहोत. मी खासदार असले म्हणून मी मोठी नाहीये, तुम्ही कोणी शिवसैनिक आहे म्हणून काही सामान्य आहे अजिबात नाही.
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय की शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं असेल तर ते शिवसैनिक. आणि त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान हा राखला जाईल. तुमच्या कुठल्याही अडीअडचणी असेल तर तुम्हाला सगळ्यांना संपर्क साधण्यासाठी मी कायम उपलब्ध असेल. पण माझी एकच विनंती आहे की दुसऱ्यांनी असं केलं, दुसऱ्यांनी तसं केलं हे सांगायला येण्याच्या आधी मी तुम्हाला हे पण विचारेन की बाबा तुम्ही काय केलं. केवळ दुसऱ्याला नावं ठेवणं खूप सोपं आहे, परंतु त्यासोबतच माझी आपल्याला विनंती ही आहे की आपण स्वतः सुद्धा काम करू. हा एकमेव असा पक्ष आहे की जिथे तुम्ही थेट मुख्य नेत्यांपर्यंत जाऊ शकता. तुम्ही इतर पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांचे अनुभव विचारून घ्या की त्यांना कशा पद्धतीचा त्रास होतो. मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, बाकीची मंडळी, त्यांना तुम्ही थेट भेटू शकता. ते कधीच कुठली शिफारस तो कुणाच्या मार्फत आला हे कधी विचारत नाही. एखादा सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा त्यांना जाऊन भेटू शकतो. त्यामुळे माझी आपल्याला नम्र विनंती आहे की पक्षाने मला काय दिलं हा प्रश्न विचारायच्या आधी आपण पक्षाला काय दिलं याही प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः शोधण्याचा प्रयत्न करूया. चुकून माकून जर काही घडलंच असेल तर त्या गोष्टी कशा दुरुस्त करता येतील त्या आपण माननीय लोखंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्की मार्ग काढूया. पण म्हणून मला सांगा की मनभेद नकोत आपल्याला. मतभेद जरूर असतील पण मनभेद नकोत. इथे अत्यंत खेळीमेळीचं गोडी गुलाबीचं वातावरण मला बघायला मिळालं, त्याचा आनंद झाला. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि माननीय जायंट किलर आमदार अमोलदादा खताळ यांच्या नेतृत्वाखाली, माननीय माजी खासदार लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा प्रमुख माननीय कमलाकरजी कोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये आपण नक्कीच जे नगरपालिकेला घडलं त्याचा बॅकलॉग आपण जिल्हा परिषदेमध्ये भरून काढू, याचा पूर्ण विश्वास मला आपण या ठिकाणी त्या बहुसंख्येने आला त्याबद्दल आपला आभार मानते. आणि जे अत्यंत चांगलं काम बीएलएच्या बाबतीत, सदस्य नोंदणीच्या बाबतीत, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या बाबतीत आमदार साहेबांच्याकडून होत आहे त्याबद्दल त्यांना मनापासून अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. जय हिंद, जय याविषयी काय म्हणजे नेमकी रणनीती काय असणार आहे आपली? माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आढावा बैठका असतील, संघटनांचं सबलीकरण असेल, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. जो SIR मोहीम राबवल्या जाते त्या माध्यमातून बांगलादेशी मतदार कमी करणं असेल किंवा मग आपला हक्काचा मतदार हा तिथे राहिला पाहिजे त्याच्यासाठीचे प्रयत्न करणं असेल, त्याकरिता जी BLAची नियुक्ती करायची आहे किंवा मग संघटनामधल्या सर्व फादर बॉडी असेल, अधिकृत संघटना असतील, त्यातल्या सर्व नियुक्त्या आहेत की नाही, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक मतदारसंघासाठी संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज माझ्यावरती शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठीच मी आज आमचे बंधू जायंट किलर आमदार माननीय अमोलजी खताळ यांच्या मतदारसंघात आले होते. अत्यंत समाधान वाटतंय की केवळ ऑफलाईनच नव्हे तर ऑनलाईन सुद्धा त्यांनी BLAचा 100% डेटा हा दिलेला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम SIR संदर्भातलं त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरू आहे. पद देणं असेल, शाखा काढणं असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील आणि त्यासोबतच जास्तीत जास्त निधी आणून जनतेची कामं करणं असेल, या सगळ्या गोष्टी ते माननीय शिंदे साहेबांच्या आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. हे सगळं बघून मनाला समाधान वाटतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणनीती कशी आहे सांगायची? खरं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की शिवसेना केवळ निवडणुका जवळ आल्या म्हणून आम्ही रणनीती करायला कधीच जात नाही. शिवसेना हा पक्ष हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या उक्तीवर चालतो. आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आम्हाला सांगतात की आपत्ती तिथे शिवसेना आणि संकट तिथे मदतीचा हात एकनाथ, अशाच पद्धतीने त्यांचं काम असतं. कालही आपण बघितलं की पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवण्यासाठी शहीद झालेल्या आदिलच्या कुटुंबियांनाही साहेबांनी घर बांधून दिलं. आमची रणनीती ही केवळ निवडणुका जिंकण्याची नाहीये. आमची रणनीती ही घर तेथे शिवसेना आणि गाव तेथे शिवसेनेची शाखा, अशा पद्धतीने आम्ही काम करतो.
जिथे जिथे संकटग्रस्त असतील त्यांना मदतीचा हात देणं, जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणं, लाडक्या बहिणींना सक्षम करणं, या सगळ्या रणनीतींना समोर ठेवून शिवसेनेचं काम आमच्या मुख्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू.